परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी आलेली भैरवी मंडल आपल्या अवघ्या 1.5 महिन्यांच्या बाळाला घेऊन केंद्रावर पोहोचली होती। ही परीक्षा तिच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती। भविष्यासाठी एक नवी वाट मोकळी करणारी, स्वप्नांना दिशा देणारी ही संधी तिला कोणत्याही परिस्थितीत सोडायची नव्हती। त्यामुळे बाळाला तिने बाहेर आपल्या पतीकडे सोपवलं आणि धडधडत्या मनाने परीक्षा कक्षात प्रवेश केला। मात्र काही वेळातच बाहेर बाळ जोरजोरात रडू लागलं। त्या बाळाच्या रडण्याचा आवाज भैरवीच्या काळजाला चिरत होता। पेन हातात होतं, प्रश्नपत्रिका समोर होती, पण लक्ष मात्र सतत बाहेरच अडकून पडलं होतं। एकीकडे आयुष्य घडवणारी परीक्षा आणि दुसरीकडे आपल्या पोटच्या गोळ्याचं दुःख, या दोन्हीत ती पूर्णपणे गोंधळून गेली। क्षणभर तिने परीक्षा अर्धवट सोडून बाहेर जाण्याचाही विचार केला। याच निर्णायक क्षणी ड्युटीवर तैनात असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल राजुनी मझी यांनी ही सगळी परिस्थिती अचूक ओळखली। भैरवीच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता, डोळ्यातली काळजी त्यांनी ओळखली। त्यांनी तात्काळ पुढाकार घेत भैरवीला धीर दिला आणि अत्यंत आपुलकीने म्हणाल्या, "तू निश्चिंतपणे पेपर लिही, अजिबात काळजी करू नकोस, मी बाळाची पूर्ण काळजी घेईन." राजनी मझी यांनी त्या नवजात बाळाला आपल्या कुशीत घेतलं, प्रेमाने थोपटत अगदी अलगद झुलवत त्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला। जवळपास 2 तास त्या बाळाला त्यांनी मांडीवर घेतलं, फिरवलं, मायेने कुरवाळलं। परीक्षा केंद्राच्या परिसरात उभ्या असलेल्या अनेकांच्या नजरा या दृश्याकडे थक्क होऊन पाहत होत्या। तरीही बाळ शांत होत नव्हतं, रडणं थांबत नव्हतं। अखेर एका आईचं हृदय जागं झालं। आईच्या मनाला दुसऱ्या आईचं दुःख कसं कळतं याचं हे जिवंत उदाहरण होतं। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कुठलाही विचार न करता राजनी मझी यांनी मायेने त्या बाळाला आपलं दूध पाजलं, जेणेकरून बाळ शांत होईल। तो क्षण केवळ कर्तव्याचा नव्हता, तो मातृत्वाचा होता, संवेदनशीलतेचा आणि अपार माणुसकीचा होता। त्या एका निर्णयामुळे बाळ शांत झालं आणि आईला तिच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा निर्धास्तपणे देता आली। विशेष म्हणजे राजनी मझी स्वतःही 9 महिन्यांच्या बाळाची आई आहेत। त्यामुळे एका आईची घालमेल, बाळाच्या रडण्याने होणारी अस्वस्थता आणि मनाची तगमग त्यांनी अगदी मनापासून समजली। कदाचित म्हणूनच त्यांनी कोणताही विचार न करता हा मायेचा निर्णय घेतला। परीक्षा संपल्यानंतर भैरवी बाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते। शब्द अपुरे पडत होते। तिने राजनी मझी यांच्या या माणुसकीचा, त्यागाच्या आणि मातृत्वाने भरलेल्या कृतीबद्दल मनापासून आभार मानले। ही घटना आपल्याला शिकवते की वर्दीत असलेली व्यक्ती फक्त कर्तव्य बजावत नाही, तर गरज पडल्यास आईसारखी माया, बहिणीसारखा आधार आणि माणूस म्हणून संवेदना देखील देते। आणि अशा घटनांमुळे समाजावरचा विश्वास अधिक दृढ होतो आणि या धावपळीच्या काळातही माणुसकी अजूनही जिवंत आहे याची पुन्हा पुन्हा प्रचिती यायला लागते।